तुम्हाला एक विनंती करायला आली। बोला ना। काय आहे की सध्या जरा आमच्यात भांडण आहे। त्या पोरीच्या नादाला लागून यांनी घर विकायचं ठरवलं। मी तुम्हाला विनंती करायला आले की काही करा पण हे घर विकत घेऊ नका। अहो पण मी त्या घराचे सगळे कागदपत्र चेक केले। ते घर पूर्णपणे गुरुनाथ सुभेदारांच्या नावावरती आहे। आणि हो, हे बघा, वास्तुशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा ते घर उत्तम आहे। मला ते घर आवडलंय, मी ते घर घेणार। नाही तसं नाही, म्हणजे हे बघा मॅडम, तुमचे घरातले जे काय कलह असतील ना ते तुमचे तुम्ही सोडा। मला त्याच्यामध्ये आणू नका। मला ते घर आवडलंय, मी ते घर घेणार। हे बघा मिस्टर देसाई, ही बायको आहे त्यांची आणि त्या घरावर हिचाही तेवढाच हक्क आहे। हो पण मॅडम, मी कशावरून विश्वास ठेवू? तुम्ही म्हणताय आज ही बायको आहे, परवाच्या दिवशी त्या दुसऱ्याच बाई होत्या। हे बघा, तुम्हाला जे काय सांगायचंय ना ते तुम्ही गुरुनाथ सुभेदारांना सांगा। मला काही सांगू नका। माफ करा मला। नाही चल, 6 नंतर शुभकाळ चालू होत आहे। आपण घर बघून घेऊया आणि घराचं फायनल करून टाकूया। नमस्कार मॅडम, मी येतो। साहेब एकदा विचार करून पहा ना साहेब। अहो अहो किती अस्वस्थ होताय, किती हेरसाऱ्या घालताय। येतील त्या मुली आता। जरा जरा शांत बघा। नानाजी कधी आलात तुम्ही? मी आत्ताच आलो। प्रवास कसा झाला? हे बघ, मी कसं आहे ते सोड, आधी मला हे सांग, तू ज्या कामासाठी गेली होतीस कामाचं काय झालं? त्याने चिपळून आले आले मला कळलं। काय ग, गुरुनाथ काय घर विकतोय? पहा ना नानाजी, काहीच्या काहीच होऊन बसलं सगळं। काय रेवती, एवढे दिवस मला वाटत होतं गुरुनाथचं डोकं जरा तरी ताळ्यावर असेल। आता तर साफ कामातून गेलेलं आहे। काय करायचं काय ग आता? नानाजी, शेवटचा पर्याय म्हणून आम्ही ब्रोकरकडे सुद्धा जाऊन आलो। मग काय म्हणाल तो? तो म्हणाला की देसाई म्हणून कोणीतरी आहे, त्यांना हे घर घ्यायचे आणि त्यांना वास्तुशास्त्राच्या दृष्टीने घर आवडलंय। हो ना नानाजी, आम्ही तर सगळं बघूनच घेतलं होतं। घर चांगलंच आहे, त्यांनी बरोबर ओळखलं। पा नानाजी, मला कसं तरी होऊन राहिलं। मला हे घर विकायचं नाही हो। एकदा वाटतं का यांच्याशी बोलावं, हे तर कोणाचंच ऐकत नाही। शन्यापलीकडेही जग आहे हे तर विसरूनच गेलेत ते। ठीक आहे, बरोबर आहे तुझं, पण मग आता काय करायचं काय? नानाजी, आम्ही त्या ब्रोकरकडून देसाईंचा पत्ता घेतला, आम्ही त्यांच्याकडे जाऊन आलो, पण त्यांनी सुद्धा नकार दिलाय। त्यांना हे घर हवंच आहे। नाही, तो कशाला सोडीत, तो येणारच। मला असं वाटतं असं काहीतरी घडायला हवं ज्यामुळे त्या माणसाचा घर घ्यायचा विचार बदलेल। पण असं कसं होईल? नानाजी, काही करून या घराची विक्री थांबवा। हे बघ राधिके, तू काही काळजी करू नकोस। जे काय करायचंय ना ते आपल्याला विचारपूर्वक करायला हवं। रेवती, तुला काही मार्ग सापडतोय का जेणेकरून ते देसाई इथून निघून जातील? नाही नाही, तुम्ही असल्या काहीतरी लफड्यात पडू नका। उगाच नको राधिका, तू असल्या भानगडीत पडू नकोस। तू उगाच आता घाबरू नकोस ग। घाबरून चालेल कसं? राधिके, त्या ब्रोकरला आपण फोडला तर? नाही नाना, मला नाही वाटत ते शक्य होईल। म्हणजे त्याच्या बोलण्यावरून तरी तसं अजिबात वाटलं नाही। हो ना नानाजी, म्हणजे आम्ही त्या ब्रोकरशी सगळं बोललो, पण त्यांनी तर त्यांचा नंबरच दिला आमच्याकडे। मला नाही वाटत तो तरी स्वतःचं कमिशन काऊन घालवेल।
हा ना जी. अहो आजकाल पैसा मोठा झालाय माणुसकीपेक्षा ना. राधिका तू नको काळजी करूस, त्रास नको करून घेऊस बाळा. माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? जुनी आठवण सांगतो तुम्हाला, म्हणजे त्याच्यावर तुम्ही ठरवा काय करायचं ते. म्हणजे आमच्या लहानपणी आमच्या बाजूला एक खोताचं घर होतं, त्याचा एक मळा होता. तर आम्ही सगळेजण त्या मळ्यामध्ये खेळायला जायचो आणि मोठी माणसं आम्हाला सारखी ओरडायची, तिकडे जायचं नाही, तिकडे जायचं नाही. एके दिवशी आम्ही ठरवलं, सगळ्यांना सांगायचं त्या घरात भूत आहे म्हणून. अगं बाई, भूत? मग त्या घराकडे नंतर कोणी फिरकलंच नाही. आम्हाला आमची हक्काची जागा मिळाली. काय त्यानं मला काय म्हणायचं ते, सरळ मार्गाने त्यांना घालवता येत नसेल तर आडवळणाचा मार्ग पत्करलेला चांगलाच. काहीतरी काय? बच्चा, ए बच्चा, कुठे गेली? बच्चा काय वेलकम होम. वाव, असं काय बघतोयस? जाऊ दे, आई नो तू खूप थकला असशील आता. मी ना पाणी आणते तुझ्यासाठी आणि छान कॉफी करते. ओके? एक मिनिट. काय काय चाललंय? काय असं इतकं छान वेलकम आणि इतकी मस्त तयार होऊन का उभी असतो? कुठे काय असंच. मला ना ऍक्च्युली तुझ्यासोबत बसून तुझ्याशी खूप छान गप्पा मारायच्या आहेत. ओके? आपण ना छान फ्युचर बद्दल वगैरे बोलूया आज. एक मिनिट बच्चा, हे बघ, हे आता मस्का मारणं थांबव आणि काय म्हणायचंय ते एकदाच म्हणून टाक. काय कळलं का तुला? शी बाबा, तुला कसं कळतं मला काहीतरी बोलायचं? ऑफकोर्स तुला मी नाही तर कोण ओळखणार आहे? अच्छा. एनी डाऊट? ऐक ना, आपण एक काम करूया. आपण ना बाहेर डिनरला जाऊया. मी तुला म्हटलं होतं ना की मी फ्लॅट शोधून ठेवेन, तर मी काही फ्लॅट्स बघून ठेवलेत. प्लीज ना, आपण डिनरला जाऊया आणि मग बोलूया. अगं मग बाहेर कशाला जायचं? आपण इथेच बसूया ना प्लीज. नाही ना, नको, प्लीज जाऊया ना. तिकडे आपण बसून असं शांत निवांत नेटवर बघूया सगळं. प्लीज प्लीज. बरं ठीक आहे, चल मी चेंज करतो. ए नाही, नको, काहीच गरज नाही. एकदम हँडसम दिसतोयस तू. आज ना आपण तुझ्या फेवरेट रेस्टॉरंटमध्ये जाऊया. प्लीज चल ना, लगेच जाऊ. अगं पण जस्ट आलोय मी लगेच. मी काय नाही होत, मस्त दिसतोयस तू, हॉट दिसतोय एकदम. चलो. ओके बरं ठीक आहे, चल. चल. यार मी ड्राईव्ह करू? ए नाही बच्चा, खूप ट्रॅफिक असतो ना, मीच करतो. प्लीज चल. तू चाबी घेतलीस? हो. सामान घेतलंयस ना? हो. आता काही झालं ना तरी मी शन्याला माझं घर विकूच द्यायची नाही.